रेकी रेकी करणे किंवा खोट्या केसेस दाखल करणे आणि भाजपमध्ये यासाठी तुमची घरं तोडणार नाही, खोट्या केसेस करणार नाही असा दबाव आणणे म्हणजे सामान्य नागरिकाच्या जन्मसिद्ध अधिकारावर गदा येते। हा सामान्य माणसाचा अधिकार आहे, तो कोणत्या विचारधारेचा आहे तो त्याच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे ह्या सरकारमध्ये किंवा पोलिसामार्फत ज्या खोट्या केसेस दाखल केल्या जातात त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या नागरिकांच्या जन्मसिद्ध अधिकारावर गदा येते। हे जे चालू आहे ते बंद करण्याचं सैनिक समाज पार्टीतर्फे सरकारला पोलिसांना आव्हान आहे। खोट्या केसेस एकावर दाखल केले तर संपूर्ण गाव हे त्या विचारधारेपासून परावृत्त होतो आणि स्वतःची विचारधारा मांडण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेला आहे। त्यामुळे हा रेकी करण्याचा प्रकार आणि खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे। न झाल्यास सामान्य माणूस पेटून उठेल। सामान्य माणूस सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये जोडत चालला आहे। सामान्य माणसाचे विचार या देशालाच पुढे घेऊन जाऊ शकतात। त्यामुळे या रेकी करण्या आणि खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रकार बंद करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे। सामान्य माणसाच्या नागरिकांच्या अधिकारावर गदा आणू नका असं आवाहन करून सैनिक समाज पार्टीने आपलं संघटन मजबूत केलं आहे। त्यामुळे सामान्य माणूस जागृत झाल्यावर काय करू शकतो हे उदाहरण आता दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलनाच्या तरुणांनी दाखवून दिले आहे। त्यामुळे सरकारला सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की बाबांनो, हे जर तुम्ही केलं तर लवकरच सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सामान्य नागरिक एकत्र येऊन सैनिक समाज पार्टीचे सरकार स्थापन करेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करेल। याचे हे तुम्ही जाणीव ठेवा, अगर नका ठेवू, परंतु सामान्य माणसाला जाणीव झालेली आहे। म्हणून सामान्य माणूस आपल्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये येत चालला आहे आणि सैनिक समाज पार्टी त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली आहे। आणि सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी याच उद्देशाने जनलोकतंत्र आणण्याच्या उद्देशाने ह्या पार्टीचं संघटन केलं आहे आणि त्याची धुरा आम्ही महाराष्ट्राकरता अण्णरी कॅप्टन कदम साहेब आणि तुकाराम डफळ यांच्या मदतीने आम्ही महाराष्ट्र पिंजून काढला आहे। महाराष्ट्राची संपूर्ण जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये जोडत चालली आहे। त्यामुळे जनतेचे धन्यवाद। तुमच्या संरक्षणासाठी, तुमच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी सैनिक समाज पार्टीमध्ये तुम्ही येत आहात, त्यामुळे तुमचे स्वागत करण्यात येत आहे। धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।